नमस्कार मैत्रिणींनो, तुमच्या अन्नपूर्णा गावरान रेसिपी या मराठी यूट्यूब चॅनलवर मनापासून पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे। चला तर आज मी तुम्हाला दिवाळीच्या फराळाच्यामधले रव्याचे पाकाचे लाडू कसे बनवायचे ते सांगणार आहे। अत्यंत साध्या सोप्या पद्धतीने खायला भन्नाट असे लागणारे, जास्त दिवस टिकणारे आज आपण रव्याचे पाकातले लाडू कसे बनवायचे ते बघूया। कृतीला सुरुवात करूया। हे बघा, मी 2 वाटी इतका रवा घेतलाय। रवा हा मी जास्त बारीक पण नाही घेतला आणि जास्त जाड पण नाही घेतला, जो आपला रेग्युलर बाजारामध्ये मिळतो त्या पद्धतीने तो रवा घेतलाय। आता आपण एक कढई घेतली आहे, त्याच्यामध्ये आपण साजूक तूप घालूया। 2 वाटी रवा आहे तर 1 वाटी इतकं तूप घातलंय। सर्व रवा घालून घेऊया आणि त्याला गुलाबी रंग येईपर्यंत व्यवस्थित भाजून घ्यायचे। रवा भाजताना गॅस हा मीडियमच ठेवा, फुल गॅसवर रवा भाजू नका, नाहीतर तुमचा रवा करपू शकतो। या पद्धतीने रव्याला व्यवस्थित भाजून घेतलंय। भाजून झाल्यानंतर त्याच्यामध्ये आता आपण सुका खोबऱ्याचा किस घालूया। जो बी किराणामध्ये भेटतो तो मी हा किस 1 वाटी इतका घातलाय। 2 वाटी रवा तर 1 वाटी सुका खोबऱ्याचा किस घालून झालाय। त्याला पण व्यवस्थित मिक्स करून भाजून घेऊया। या पद्धतीने आपलं मिश्रण तयार होतं। त्याच्यामध्ये आता आपण 1 चमचा इतकं जायफळ पूड आणि वेलची पूड घालून घेऊया। हे दोन्ही मिश्रण मी एकत्र मिक्सरच्या भांड्यामध्ये दळून घेतले। या पद्धतीने दळून घ्या। आता आपण सर्व मिश्रण घालून झाले, त्याला पण व्यवस्थित मिक्स करून घेऊया। या पद्धतीने रवा आपण व्यवस्थित भाजून घेतलाय। तुम्ही बघू शकता रव्याचा कलर भरपूर प्रमाणामध्ये चेंज झालाय, म्हणजे आपला रवा एकदम परफेक्ट असा भाजलाय। जितका व्यवस्थित भाजशाल तितके लाडू खायला रुचकर असे लागतात। या पद्धतीने भाजून झाल्यानंतर आता आपण गॅस बंद करूया। एक स्टीलची टोकरी घेतली, त्याच्यामध्ये रवा टाकून घेऊया आणि त्याला व्यवस्थित थंड करून घेऊया। थंड होतोय तोपर्यंत आपण पाकाची तयारी करूया। एका कढईमध्ये आता आपण 1.5 वाटी इतकी साखर घेतली। 2 वाटी रवा घेतलाय तर 1.5 वाटी साखर घेतली आहे। त्याच्यामध्ये अर्धी वाटी इतकं पाणी घालूया। साखरेला आणि पाण्याला व्यवस्थित मिक्स करून घेऊया। मीडियम गॅसवर ठेवा। आता आपल्याला एक तारी पाक करून घ्यायचा आहे। हा पाक आपल्याला जास्त घट्ट पण नाही करायचा आणि जास्त पातळ पण नाही ठेवायचा, मीडियम असा आपल्याला पाक तयार ठेवायचा आहे। या पद्धतीने आता आपण सर्व पाक व्यवस्थित करून घेऊया। तुमचं जितपत मिश्रण त्या अंदाजानुसार तुम्ही पाक वाढवू शकता। हे बघा, मी 2 वाटीला 1.5 वाटी साखरेचा व अर्धी वाटी पाण्याचा पाक तयार करून घेतला। या पद्धतीने एक तारी पाक तयार झाला आपला। आपला पाक जास्त घट्ट पण नाही आणि जास्त पातळ पण नाही, मीडियम असा पाक तयार केला आहे। त्याला थोडंसं थंड करून घेऊया। थंड करून झाल्यानंतर एकीकडे आपला रवा पण व्यवस्थित थंड झाला आहे। तो पाक आता आपल्याला थोडा थोडा करून ह्या रव्यामध्ये टाकून घ्यायचा आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे। गरम पाक जर ओतला तर तुमचे लाडू हे एकदम असे कडक होतील, त्याच्यामुळे पाक हा थोडासा थंड करून घ्या आणि नंतर ओता। आणि पाक हा आपल्याला जास्त घट्टसर बनवायचा नाही, ही गोष्ट लक्षात ठेवा। मीडियम असा पाक ठेवायचा आहे आपल्याला। या पद्धतीने थोडा थोडा पाक टाकून व्यवस्थित मिक्स करून घेऊया। हे बघा, आपलं मिश्रण एकदम परफेक्ट असं व्यवस्थित हळूहळू मिक्स होऊ राहिलंय। मिक्स झाल्यानंतर आता आपण लगेच लाडू बांधायला घ्यायचे। तुम्हाला लहान मोठे कसे बांधायचे त्या अंदाजानुसार तुम्ही रव्याचं मिश्रण घेऊ शकता। हे बघा, मी या पद्धतीने लाडू बांधणार आहे, त्यामुळे इतकं रव्याचं मिश्रण घेतलंय। थोडासा दाबून घ्या। दाबून झाल्यानंतर त्याच्यावरती बदामाचे काप घालूया। तुम्ही डायरेक्ट मिश्रणामध्ये घातले तरीही चालेल। मी या पद्धतीने वरतून लावते, त्याच्यामुळे वरतून असे दाबून घेतले आणि लाडूला व्यवस्थित दाबून घेतले, म्हणजे आपले बदामाचे काप व्यवस्थित त्याला चिटकून राहतील। याच पद्धतीने आता आपण सर्व रव्याचे लाडू बनवून घेऊया। हे बघा, झटपट होणारे दिवाळीच्या फराळाच्यामधले आपले रव्याचे लाडू तयार झाले। नक्की या दिवाळीच्या फराळाच्यामध्ये या पद्धतीने पाकातले रव्याचे लाडू बनवून बघा। खायला खूपच टेस्टी असे लागतात व जास्त दिवस टिकतात। लहान मुले तर खूपच आवडीने खाता या पद्धतीने रव्याचे लाडू जर बनवले तर। नक्की या पद्धतीने बनवून बघा। आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा व या पद्धतीने रव्याचे लाडू तर नक्की बनवून बघा।